मुंबईत एक वेगळाच प्रकार घडलाय। एक 21 वर्षांची तरुणी एका मुस्लिम युवकासोबत लिव्ह इन रिलेशनशिपचा करार करून राहत असल्याची बातमी आता समोर येते आणि त्यामुळे चर्चा सुरू झाली पुन्हा एका जिहादची। ही तरुणी मुंबईच्या बोरीवली परिसरात राहत होती। तिनं शाहिद शेख नावाच्या तरुणासोबत लग्न न करता एक लिव्ह इन रिलेशनशिप अग्रीमेंट केलं आणि घरून पळून जात त्याच्यासोबत ती राहायला लागली। प्रकरण घरी कळलं आणि घरच्यांनी थेट विश्व हिंदू परिषदेकडे मदतीची मागणी केली। नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। बोरिवलीतील या 21 वर्षीय तरुणीनं लग्न न करता एका मुस्लिम युवकासोबत लिव्ह इन रिलेशनशिपचं अग्रीमेंट केलं। त्याच्यासोबत कायम त्याच अग्रीमेंटच्या नुसार राहण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईत एका नवीन वादाला तोंड फुटलं। ही तरुणी मालाडमध्ये शिक्षण घेत असताना या तरुणाच्या संपर्कात आली। त्यांची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं। मात्र लग्न न करता केवळ रिलेशनशिप अग्रीमेंट करून एकत्र राहण्याचा त्यांनी निर्णय घेतल्यानं त्यांच्या कुटुंबाला मात्र धक्का बसलाय। नेमकं आता ही माहिती उजेडात कशी आली तर लिव्ह इन रिलेशनशिप अग्रीमेंट त्यांनी जे केलं त्या दोघांनी आणि त्याच्यानंतर त्या तरुणीनं आपल्या आईला त्या कराराची त्या अग्रीमेंटची प्रत पाठवली। मग त्याच्यानंतर काय झालं की तिच्या पालकांनी विश्व हिंदू परिषदेकडे धाव घेतली, मदत घेतली त्यांची आणि तिला घरी परत आणलं सुद्धा। मात्र आता ही तरुणी जी आहे ती पुन्हा घरातून पळून गेली आहे। विश्व हिंदू परिषदेनं याला लव्ह जिहादचे नवीन स्वरूप असल्याची आता टीकाही केली आहे। या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली। या अशा अग्रीमेंट रिलेशनशिपद्वारे होणाऱ्या प्रकरणांवर पोलीस आणि सामाजिक संघटनांनी सुद्धा लक्ष ठेवावं अशी मागणी आता कुठेतरी पुढे येते। लव्ह जिहादच्या नवीन स्वरूपाची आता त्यामुळे या प्रकरणानंतर चर्चा सुरू झाली आहे। लग्न न करता केवळ करार करून एकत्र राहण्याचा हा प्रकार अनेकांसाठी धक्कादायक ठरतोय। विश्व हिंदू परिषदेनं यावर तीव्र आक्षेप घेतलाय। त्यांनी या लव्ह जिहादचं नवीन स्वरूप असल्याचं म्हटलंय। शिवाय यामागे काही विशिष्ट हेतू असू शकतो का अशी शंकाही व्यक्त केली आहे। आता पोलीस तपास करतात, ज्यातून काय पुढे येईल ते पाहावं लागेल। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी।